महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबारात अनुसूचित जमाती कल्याण समितीचा धडक दौरा. योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता उघड. आदिवासी विकास योजनांची प्रत्यक्ष पाहणी. रस्ते, वीज व आश्रमशाळा प्रकरणी प्रशासनाला इशारा. नंदुरबार जिल्ह्यात विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा सुरू असून समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा यांनी 4 दिवसात विविध विभागांचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात आदिवासी बांधवांना मिळणारे आरक्षण, नोकऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. दौलत दरोडा यांनी जिल्ह्यातील अनेक भागांना भेट देत शासनाच्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र काही ठिकाणी कामांमध्ये अनियमितता आढळून आल्याने प्रशासनाला सज्जड इशारा देण्यात आला आहे. विशेषतः अक्कलकुवा आणि धडगाव या भागांमध्ये दळणवळणाच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याचे समोर आले. या समस्येवर उपाय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याशिवाय काही दुर्गम भागांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नसल्याचेही निदर्शनास आले असून त्या ठिकाणी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून पोलिसांनी मुख्याध्यापक आणि गृहपाल यांना ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ठाम भूमिका समितीने मांडली आहे. या दौऱ्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित झाले असून प्रशासनाच्या कामकाजाला अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार. विधानमंडळाची समिती ही 4 दिवस निश्चितपणे नंदुरबार दौऱ्यावर आली होती. आम्ही पहिल्या दिवशी सर्व विभागांचा आढावा या ठिकाणी घेतला. आमच्या आदिवासी बांधवांमध्ये त्यांना मिळालेली योजना, त्यांना मिळालेले आरक्षण, त्यांना मिळालेल्या नोकऱ्या, त्यांना मिळालेली बढती या सर्वांचा आढावा मी या ठिकाणी घेतला. काल संपूर्ण 2 युनिट करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी शासनाने जो काय खर्च केलेला आहे तो त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलाय किंवा नाही याची सुद्धा आम्ही माहिती घेतली. आणि अनियमित झाले असेल तर आज आम्ही सर्व विभागाची या ठिकाणी मीटिंग घेतली आणि सर्व विभागाची मीटिंग घेतल्यानंतर सकारात्मक प्रशासनाने आम्हाला सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आमचा महत्वाचा मुद्दा होता की या ठिकाणी आमच्या पेशा भरतीची जी मुलं आहेत त्या मुलांना प्राधान्याने नोकरीमध्ये समाविष्ट करा, त्यांना पदोन्नत द्या, अशा पद्धतीने सूचना आम्ही दिल्या. झालेली घटना ही दुर्दैवी आहे. त्या ठिकाणचा मुख्याध्यापक, त्या ठिकाणचं गृहपाल यांना पोलीस विभागाने ताब्यात घेतलेलं आहे. आम्ही सुद्धा त्याच्या घरी गेलो. आदिवासी विभागाच्या मार्फत आम्ही 2 लाखाचा धनादेश त्यांना सुपूर्द केला. आम्ही आमच्या कमिटी मार्फत सुद्धा पूर्ण फुलाची पाकळी त्यांना मदत या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या झालेल्या मृत्यूची चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून आम्ही SP-ला सुद्धा सूचना दिल्या. आम्ही फक्त इमारत किंवा वसतिगृहाची इमारत हे बघण्यासाठी आलो. आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, आमच्या मुलाची शैक्षणिक प्रगती व्हावी याच्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने सूचना दिलेल्या. आपण बंधारे हे आमचे काही आरोग्य सेवक हे आमचे जे संवर्ग 9 मध्ये मोडतात त्या आरोग्य सेवकांना आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा तशा प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि आमचे सहकारी मित्र माननीय राजेश पाडवी यांनी स्वतः माननीय आरोग्य मंत्री यांना दूरध्वनीवरून कळवलं आणि त्यांनी आरोग्याविषयी येत्या सोमवारी मीटिंग मुंबईला लावली. अक्कलकुवा, धडगाव या भागामध्ये गेलो. त्या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी नाहीत, परंतु महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्यामध्ये आता नवीन चालेल पानंद योजना असेल अशा वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत त्या खेड्यापाड्यांना दळणवळणाची सोय कशी होईल याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. काही गावांना लाईट नाही, त्या सुद्धा MSC आम्ही निदर्शन आणून दिलेलं आहे. काही काना लाईट मिळालेली आहे, काही काना लाईट मिळालेली नाही. निधीच्या ज्या ठिकाणी अनियमितता झालेला आहे
की काही आमचं युनिट गेलं, त्या युनिटमध्ये 5 फुटाचं पलंग आणि 6 फुटाची गादी असं आमच्या निदर्शन झालं. त्या सुद्धा आम्ही सूचना दिल्या. तो पुरवठा आम्ही त्या ठिकाणी थांबवलेला आहे. समितीला एक निदर्शन असं जर अनियमित झाले असेल तर आम्ही तशा शासनाला आम्ही आमच्या समितीमार्फत सूचना देऊन काय विनंती करू. आदिवासी